हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, काल आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट नंबर 1 काल आपण डिस्कस केलं होतं, ज्यामध्ये आपण काही इम्पोर्टंट 30 एमसीक्यू बघितले होते. तर आजच्या या क्लासमध्ये मित्रांनो आपण अजून काही इम्पोर्टंट एमसीक्यू आहेत तर ते डिस्कस करणार आहे. तर आपला क्लास नंबर 2 आहे आजचा. ओके, तर याच्यामध्ये पण इम्पोर्टंट एमसीक्यू आहेत आणि तुम्हाला ॲज इट इज एमसीक्यू एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे एमसीक्यू कोणीच मिस करायचे नाहीत. ओके, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बॅचेसमध्ये एनरोलमेंट केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून ज्यांना बॅच परचेस करायची असेल तर दिवस थोडे राहिलेले आहेत मित्रांनो. तर लवकरात लवकर बॅचेस तुम्ही घेऊन टाका आणि अभ्यासाला सुरू करा, कारण की पेपरला फक्त 20-25 दिवस बाकी आहेत. ओके, तर आपला पहिला एमसीक्यू बघा मित्रांनो, द प्रायमरी नर्सिंग ॲक्शन यू टेक फॉर पेशंट विथ फीवर. ओके, एका पेशंटला फीवर आहे आणि फीवर असल्यावर तुम्ही त्या पेशंटला प्रायमरी नर्सिंग ॲक्शन आहे तर तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय की तुम्ही ॲज अ नर्स म्हणून प्रायमरी नर्सिंग ॲक्शन काय घेणार. तर याच्यामध्ये हॉट ॲप्लिकेशन, कोल्ड ॲप्लिकेशन, मेडिकेशन आणि नन ऑफ दीज असे आपल्याला 4 ऑप्शन्स पण दिलेले आहेत. ओके, तर याच्यापैकी ॲज अ नर्सिंग किंवा ॲज अ नर्स म्हणून आपला रोल काय आहे? तर मित्रांनो, त्याला आपण काय करणार? कोल्ड स्पॉन्जिंग करणार. ओके, कोल्ड स्पॉन्जिंग म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की कोणाला जर जास्त फीवर वगैरे असेल, जर ताप वगैरे जर असेल, तर आपण काय करतो? एखादा रुमाल वगैरे असतो, तर तो रुमाल आपण ओला करतो आणि त्याने आपलं अंग जे आहे तर ते पुसून घेतो, शरीर पूर्ण पुसतो. त्यानंतर मिठाच्या पट्ट्या तुम्ही आपल्या डोक्यावरती ठेवल्या असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? कोल्ड स्पॉन्जिंग असं म्हणतो. या कोल्ड स्पॉन्जिंगने काय होतं की आपल्या बॉडीमधली जी हीट आहे तर ती बाहेर टाकली जाते. ओके, डायरेक्टली आपण मेडिकेशन विदाऊट डॉक्टर्स ऑर्डर आपण त्यांना मेडिकेशन वगैरे देऊ शकत नाही. आणि हॉट ॲप्लिकेशन आपण फीव्हरमध्ये कधीच यूज करत नाही. कारण की हॉट ॲप्लिकेशनने ऑलरेडी बॉडीमध्ये हीट आहे, तर तुम्ही अजून हीट बॉडीमध्ये जाईल. त्यानंतर व्हॅसोडायलेशन होईल, पेशंटचा बीपी वगैरे या कंडिशनमध्ये फॉल होऊ शकतो. म्हणून आपल्याला फीव्हरमध्ये हॉट ॲप्लिकेशन जे आहे तर ते अव्हॉइड करायचं आहे आणि कोल्ड स्पॉन्जिंग पण करताना डायरेक्ट बर्फाचं पाणी वगैरे वापरायचं नाही. एकदम आपलं जे नॉर्मल रूम टेम्परेचरला जे वॉटर आहे तर त्यांनी कोल्ड स्पॉन्जिंग करायचं आहे आणि वाटलं तर थोडं तुम्ही गार हवेमध्ये बसला तर तुमचा ताप आपोआप कमी होईल. ओके, बट हॉट ॲप्लिकेशन जे आहे तर ते जर तुम्ही डायरेक्टली यूज केले किंवा कोल्ड ॲप्लिकेशनमध्ये पण तुम्ही जर आईस वगैरे जर यूज केलं तर आईसने आपले जे व्हेसल्स आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात आणि व्हेसल जर कन्स्ट्रिक्टेड झाल्या तर पेशंटला परत हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हॉट ॲप्लिकेशनमध्ये व्हेसल डायलेट होतात आणि जर व्हेसल जर डायलेट जर झाल्या तर डायलेशनच्या कंडिशनमध्ये काय होतं की आपल्या ज्या बॉडी आहे तर बॉडीकडं जे ब्लड आहे तर ते ब्लड सगळं पेरिफेरलला पुलिंग होतं आणि हार्टकडे ब्लड कमी जातं. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता हा एमसीक्यू समजला असेल. तर ज्या पण पेशंटला फीवर असेल तर फीवरमध्ये आपलं प्रायोरिटी नर्सिंग काय आहे? प्रायोरिटी नर्सिंग ॲक्शन तर त्यामध्ये आहे आपलं कोल्ड स्पॉन्जिंग. ओके, तर फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये हॉट ॲप्लिकेशन आणि कोल्ड ॲप्लिकेशन असे 2 टॉपिक आहेत आणि दोन्हीचे पण थेरपेटिक युजेस जे आहेत तर ते तुम्हाला सांगितले जातात. तर फंडामेंटल ऑफ नर्सिंग जो तुमचा सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की हॉट ॲप्लिकेशन आणि कोल्ड ॲप्लिकेशन काय असतं. बट आपण हे आपल्या घरेलूमध्ये पण उपयोगी आहे. म्हणजे तुम्ही आपल्या घरामध्ये पण वापरला असेल कधी पण कोणाला जर लागलं वगैरे, कधी आपण त्याला शेकवतो, कधी आपण कोल्ड ॲप्लिकेशन देतो. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट टाईम काय बघा, सेकंड नंबरचा डॅश डॅश इज द प्रोसेस बाय विच बॉडी रेग्युलेट्स इट्स टेम्परेचर. ओके, आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे तर त्या कोणत्या प्रोसेसने रेग्युलेट केलं जातं. आता रेग्युलेट करणे म्हणजे काय? तुम्ही बघितलं असणार. रेग्युलेट करणे म्हणजे काय? की कमी झालं तर वाढवणे, वाढवलं झालं तर कमी. रेग्युलेट करणे म्हणजे इन द सेन्स काय? की एका स्टेबल कंडिशनला ठेवणे. ओके, ऑस्मोसिस, फिल्ट्रेशन, होमिओस्टॅसिस आणि नन ऑफ दिस. ओके, तर याचा आन्सर काय मित्रांनो? होमिओस्टॅसिस ही त्याचा आन्सर आहे. ओके, आपल्या बॉडीला आता होमिओस्टॅसिसचा मित्रांनो एक मीनिंग समजून घ्या. बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये किती पण चेंज होऊ, आपली बॉडीला एक स्टेबल कंडिशनमध्ये ठेवणे, ज्याला आपण होमिओस्टॅसिस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघितलं असेल, उन्हाळ्यामध्ये जे आपलं एन्व्हायर्नमेंटचं टेम्परेचर असेल, तर ते एन्व्हायर्नमेंटचं टेम्परेचर 45-50 डिग्रीपर्यंत तर आपल्याकडे जात नाही. बट 35 ते 45 डिग्रीपर्यंत आपलं टेम्परेचर वाढलेलं असतं. 35 पण थोडं कमी झालं. बट नॉर्मली आपण जर बघितलं तर आपलं 40 प्लस जे आहे तर 40-42 पर्यंत टेम्परेचर आपल्याकडे जातं. ओके. त्यानंतर तुम्ही थंडीमध्ये बघितलं असेल, थंडीमध्ये 10-15 डिग्री सेल्सियस पर्यंत पण काही-काही ठिकाणी टेम्परेचर जातं. त्यानंतर तुम्ही आता राजस्थानमधलं एक्झाम्पल घ्या. राजस्थानमध्ये कधी-कधी 50 डिग्री सेल्सियस पर्यंत टेम्परेचर जातं आणि तेच जर तुम्ही हिमालयामध्ये जर बघितलं तर हिमालयामध्ये -10, -5 असं टेम्परेचर असतं. म्हणजे एका ठिकाणी पूर्ण गरम वातावरण आहे, तर एका ठिकाणी पूर्ण कोल्ड वातावरण आहे. बट तुम्ही दोन्ही काढले जे पर्सन आहेत, जे ह्युमन बीइंग्स तिथे राहतात, त्यांचं जर बॉडी टेम्परेचर जर बघितलं तर सगळीकडे बॉडी टेम्परेचर नॉर्मल असतं. किती? 37 डिग्री सेल्सियस हे आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर आहे. म्हणजे काय? की आउटसाइड एन्व्हायर्नमेंटमध्ये किती पण चेंजेस झाले, तरी आपल्या बॉडीची इंटरनल जी कंडिशन आहे, तर ती स्टेबल ठेवणे, त्याला आपण काय म्हणतो? होमिओस्टॅसिस. ओके. असंच आपले जे टेम्परेचर जे आहे, तर टेम्परेचर रेग्युलेट करणारं आपण काल सेंटर बघितलं होतं आणि टेम्परेचर रेग्युलर करण्याची जी प्रोसेस आहे, त्याला आपण काय म्हणतो? होमिओस्टॅसिस किंवा याला आपण थर्मोरेग्युलेशन असं म्हणतो आणि अगेन थर्मोरेग्युलेशन कोण करतं? तर ते होमिओस्टॅसिसच्या अंडर येत असतं. त्यानंतर थर्मोरेग्युलेशन करणारा ब्रेनमधला पार्ट जर विचारला, तर आपली बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी जो ब्रेनचा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर त्या पार्टला आपण म्हणतो हायपोथॅलॅमस. ओके. हायपोथॅलॅमस ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हायपोथॅलॅमसला दुसरं एक नाव आहे मित्रांनो, जसं आपण म्हणतो मास्टर ग्लँड आपल्या बॉडीची कोण आहे? पिट्युटरी.
बट पिट्युटरीला म्हणजे जी पिट्युटरी ग्लँड आहे तर पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्याची पण जी ग्लँड आहे त्याला आपण काय म्हणतो हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमस येतं सर्वात पहिले, त्याच्या अंडर येतं पिट्युटरी ग्लँड, त्याच्या अंडर मग आपली सर्व एंडोक्राइन सिस्टम वर्क करत असते. ओके, कोणी जर विचारलं की फादर ऑफ पिट्युटरी ग्लँड कोण आहे तर ती कोण येणार आपली पिट्युटरी फादर ऑफ द एंडोक्राइन सिस्टम कोण येणार तर ती येणार पिट्युटरी ग्लँड. बट पिट्युटरी ग्लँडचा पण एक फादर आहे त्याला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणतो. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, डॅश डॅश इज द क्लिनिकल साइन रिलेटेड टू द लिव्हर. ओके, लिव्हरच्या क्लिनिकल टर्म विचारलेला आहे. ओके, कोणती टर्म जी आहे तर लिव्हरच्या रिलेटेड आहे. आता गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे काय की आपली जी जीआयटी सिस्टम आहे तर जीआयटी सिस्टम मध्ये काय काय येतं आपले इंटेस्टाईन वगैरे आणि स्टमक येतं. तर ते त्याचा स्टडी आपण गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अंडर करत असतो. त्यानंतर युरोलॉजी आहे, युरोलॉजी अंडर आपण कशाचा स्टडी करतो तर आपली जी युरोजेनेटल सिस्टम आहे, आपलं ब्लॅडर असेल आणि युरेथ्रा असेल तर त्याचा स्टडी आपण युरोलॉजी अंडर करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी मध्ये आपण कशाचा स्टडी करतो तर ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि आपली जी सर्व नर्वस सिस्टम आहे तर त्याचा स्टडी आपण न्यूरोलॉजी अंडर करतो. आणि हेपॅटॉलॉजी हे त्याचा राईट आन्सर आहे. ओके, लिव्हरचा स्टडी आपण कशा अंडर करतो तर तो हेपॅटॉलॉजी अंडर करतो. तर मित्रांनो, आपले मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चरची मेगा टेस्ट सिरीज सध्या सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट सॉल्व्ह करायला भेटणार आहे, ज्याच्यापैकी प्रिव्हियस ज्या 5 इयरच्या क्वेश्चन म्हणजे 5 जे आतापर्यंत पेपर झाले पास्ट तर ते 5 पेपर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील, जेणेकरून तुम्ही समजू शकता की कोणत्या पद्धतीचे कोणत्या लेवलचे क्वेश्चन आतापर्यंत नर्सिंग सीटी मध्ये विचारले. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे जे सर्व आहे तर सर्व 199 रुपये सर्व कंटेंट तुम्हाला भेटणार आहे. सर्व याच्यामध्ये बघितलं तर 2000 MCQ आहेत, म्हणजे जवळपास 20 टेस्ट आहेत. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना मेगा टेस्ट सीरीज मध्ये एनरोलमेंट करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्या. आणि या मित्रांनो, टेस्ट एकदा सॉल्व्ह करून बघा, कारण की सगळं एक्झाम ओरिएंटेड कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. आणि एकदम नर्सिंग सीईटी बेस लेवलला जे MCQ विचारले जातात तर सेम MCQ मित्रांनो तुम्हाला आपल्या बॅच मधून बघायला भेटणार आहे, जेणेकरून तुमचा टाइम स्पीड वगैरे सर्व तुम्हाला समजेल आणि तुमचा किती अभ्यास झालाय तर ते पण तुम्हाला मित्रांनो समजेल. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मेगा टेस्ट सीरीज मध्ये एनरोलमेंट करायचं आहे तर बघा इथे मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मेगा टेस्ट सीरीज मध्ये एनरोलमेंट करण्याची सर्व प्रोसेस सांगितली आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आपला जो MCQ आहे तर तो बघा, व्हिटॅमिन ए इज युजफुल इन. ओके, व्हिटॅमिन ए जो आहे तर तो कशामध्ये युजफुल आहे, हेअरिंग, एनर्जी सोर्स, विजन आणि स्मेलिंग. ओके, तर विजन आपल्या ज्या आईसची हेल्थ आहे, काल आपण व्हिटॅमिन्सवर काही MCQ बघितले होते, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन, मी तुम्हाला डिफरन्शिएशन सांगितलं होतं. तर व्हिटॅमिन ए जो आहे तर हा कोणता व्हिटॅमिन आहे तर असा MCQ काल मी टाकला होता. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. ओके, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणता आहे, व्हिटॅमिन A, D, E, K. ओके, त्यानंतर याचं जे मेन फंक्शन आहे तर ते आपल्या आईच्या हेल्थमध्ये फंक्शन असतं, नाईट ब्लाइंडनेस वगैरे प्रिव्हेंट करण्यामध्ये व्हिटॅमिन ए जो आहे तर तो इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिव्हर्सल डोनर. काल आपण युनिव्हर्सल रेसिपियंट बघितला होता, तर युनिव्हर्सल डोनर काल मी एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. ओ निगेटिव्ह किंवा ओ ब्लड ग्रुप जे आहे तर तुमचा युनिव्हर्सल डोनर असतो. आणि युनिव्हर्सल रेसिपियंट जर विचारलं तर आपला हा जो AB आहे हा आपला युनिव्हर्सल काय मित्रांनो रेसिपियंट आहे. त्यानंतर फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स. आता लंग्स जे आहे तर लंग्स मधले जे फंक्शनल युनिट आहेत तर ते तुम्हाला विचारलंय, अल्व्होलाइज, नेफ्रॉन्स, न्यूरॉन्स आणि कॅपिलरीज. ओके, तर याचा आन्सर काय मित्रांनो, अल्व्होलाइज जे आहेत तर ते आपल्या लंग्स मधले फंक्शनल युनिट असतात. आता याची थोडी डायग्रामॅटिकली मी तुम्हाला सांगतो. ओके, आपला अशा पद्धतीने हा ट्रकिया असतो. ओके, हा झाला आपला ट्रकिया. आता ट्रकिया जो आहे तर ट्रकियाला आपले काय असतात, मेन 2 ब्रॉन्कस असतात. ओके, एक असतो राईट ब्रॉन्कस आणि एक असतो लेफ्ट ब्रॉन्कस. त्यानंतर आता हा जो राईट ब्रॉन्कस आहे तर इकडं फॉर एक्झाम्पल असा एक लंग आणि इकडं हा जो लेफ्ट आहे तर लेफ्ट साइडला असा एक लंग. ओके, इकडे एक कार्डियक असा नॉच प्रेझेंट असतो, जिथे आपलं हार्ट प्रेझेंट असतो. ओके, एवढ्या जागेत काय प्रेझेंट आहे, आपलं हार्ट प्रेझेंट आहे. तर तुम्हाला हा पण MCQ विचारला जातो की जे कार्डियक नॉच आहे तर ते राईट साइडला प्रेझेंट असतं की लेफ्ट साइडला. ओके, इथे मी लिहितो, हा आपला राईट साइडचा आहे आणि हा आपला लेफ्ट साइडचा आहे. ओके, तर राईट साइड आणि लेफ्ट साइड मध्ये डिफरन्शिएशन समजलं पाहिजे. त्यानंतर याचे फिशर आणि लोब्स तुम्हाला विचारले जातात. ओके, तर आपलं जर राईट साइडचा आहे तर राईट साइडला अशा पद्धतीचे एक हॉरिझॉन्टल फिशर असतं. ओके, आणि एक व्हर्टिकल आपलं एक ऑब्लिक फिशर असतं. ओके, एक ऑब्लिक फिशर आणि एक हॉरिझॉन्टल फिशर दोन असतात आणि याच्यामध्ये फक्त एक ऑब्लिक फिशर असतं लेफ्ट साइड मध्ये. ओके, तर हे फिशर तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो. लेफ्ट जे लंग आहे तर त्याचे 2 लोब्स असतात, कारण की त्याच्यामध्ये एकच फिशर असतं. आणि राईट लंग मध्ये 2 फिशर असतात, त्यामुळे त्याचे किती लोब झालेत मित्रांनो, 3 लोब झालेत. 1 2 3. ओके, 3 लोब आणि लेफ्टचे फक्त 2च लोब आहेत. त्यानंतर कार्डियक नॉच जो आहे तर तो लेफ्ट साइडच्या लंग मध्ये प्रेझेंट असतो. आता तुम्हाला काय विचारलंय की लंगचं फंक्शनल युनिट विचारलंय. ओके, तर आता हे जे ब्रॉन्कस आहे तर या ब्रॉन्कसच्या पुढे परत अशा छोट्या-छोट्या, तशा एका झाडाला ब्रांचेस असतात तर तशा छोट्या-छोट्या ब्रांचेस असतात आणि या प्रत्येक ब्रांचच्या शेवटला असे काय असतं, बलून लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. या बलून लाईक स्ट्रक्चरला मित्रांनो आपण काय म्हणतो, अल्व्होलाइज असं म्हणतो. आणि या अल्व्होलाइजच्या अराउंड कॅपिलरीज प्रेझेंट असतात. ओके, ज्या कॅपिलरी मधून काय होतं की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं इंटरचेंजिंग होत असतं अल्व्होलाई सोबत. ओके, तर फंक्शनल युनिट ऑफ लंग्स तर त्याचा आन्सर काय नाही आपलं अल्व्होलाई. त्यानंतर WHO चा लॉंग फॉर्म विचारलाय तुम्हाला. त्यानंतर WHO कधी स्थापित झालं, त्याचं इस्टॅब्लिश डेट वगैरे पण सर्व ध्यानात
तुम्ही पाठ करून ठेवायचे. ज्या विद्यार्थ्यांना माहित असेल WHO एस्टॅब्लिशमेंट कधी झालंय तर त्यांनी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. ओके, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, हे जे सी आन्सर आहे तर ते राईट आन्सर आहे आपलं. बाकीचे सर्व आहेत तर ते रॉंग आन्सर्स आहेत. ओके, तर WHO जो लॉंग फॉर्म आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, सोपा आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा, वेन वॉज द MNC एस्टॅब्लिश. ओके, आता हा मी तुम्हाला काल होमवर्क दिला होता मित्रांनो. काल आपण INC बघितलं तर INC 1947 ला एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. बट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं काल मी तुम्हाला फंक्शन पण सांगितलं होतं. आपल्या ज्या महाराष्ट्रामधील ज्या नर्सेस आहेत तर त्यांचं रजिस्ट्रेशन मेंटेन ठेवणे आणि त्यांना लायसन्स प्रोव्हाइड करणे हे महाराष्ट्र नर्सिंगचं किंवा MNC प्रत्येक स्टेट नर्सिंग काउन्सिलचं काम असतं. आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलचं काम काय असतं, आपला सिलेबस डिझाईन करणं, त्यानंतर नर्सिंग मधले व्हेरियस रूल्स रेग्युलेशन बघणं आणि कॉलेजला अप्रुव्हल देणं, हे इंडियन नर्सिंग काउन्सिलचं इम्पॉर्टंट काम असतात. ओके, तर आता हे जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे तर ते 1966 ला याची स्थापना झालेली आहे. ओके, आणि याचं जे सेंटर आहे तर ते कुठे असतं मित्रांनो, मुंबईला याचं सेंटर आहे. आणि INCचं जे मेन सेंटर आहे तर हेडक्वार्टर कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकलो बघा, वोमिटिंग विथ ब्लिडिंग. ओके, जर तुम्हाला आपलं जे वोमिटिंग मधून जर ब्लिडिंग जर येत असेल तर त्याला सायंटिफिक टर्म काय आहे. ओके, काल आपण बघितलं होतं एपिस्टाक्सिस. काल मी तुम्हाला सांगितलं होतं एपिस्टाक्सिस म्हणजे काय, नाकामधून ब्लड येणे, आणि त्याचं नर्सिंग रोल पण आपण काल एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर हिमॅटेमेसिस हे त्याचं राईट आन्सर आहे. ओके, हेमॅटेमेसिस म्हणजे काय, हेमॅट म्हणजे ब्लड आणि इमेसिस म्हणजे ब्लिडिंग किंवा ओमिटिंग. तर ओमिटिंग मधून ब्लड येणे त्याला आपण काय म्हणतो, हेमॅटेमेसिस असं आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर हेमोप्टायसिस मी काल सांगितलं होतं, स्पुटम मध्ये ब्लड येणे हेमोप्टायसिस. आणि मिलिना सांगितलं होतं, मिलिना म्हणजे काय की स्टूल मधून ब्लड येणे जे ब्लॅक कलरचं असतं, म्हणजे त्याचा सोर्स काय, स्टमकचा ज्यावेळेस सोर्स असेल ब्लडचा ब्लिडिंगचा त्यावेळेस आपण त्याला मिलिना म्हणणार, आणि ज्यावेळेस फ्रेश ब्लड येणार त्याला आपण हेमॅटोचिस असं म्हणतो. ओके, आता जी रिसेंट नॉर्सेट झाली मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्यामध्ये मिलिना आणि हेमॅटोचिस याच्यामधला जो डिफरन्स आहे तर तो विचारला गेला होता. ओके, त्यानंतर आता 10 नंबरचा एपिसोड बघा, फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. ओके, किडनीचं फंक्शनल युनिट कोण आहे, तर आता आपण लंग्स बघितलं, लंग्सचे फंक्शनल युनिट कोण आहेत तर ते आहेत आपले अल्व्हेओलाइज. आणि किडनीचे जे फंक्शनल युनिट आहे तर किडनीचे फंक्शनल युनिट कोण आहे मित्रांनो, नेफ्रॉन्स. ओके, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर वगैरे सर्व तुम्ही बायोलॉजीमध्ये स्टडी केलं असेल. त्याच्यामध्ये DCT काय असतं, PCT काय असतं, त्यानंतर कलेक्टिंग डक्ट काय असतं, लूप ऑफ हेनले, त्यानंतर बाउमन्स कॅप्सूल, सर्व गोष्टी तुम्हाला नेफ्रॉन्स बद्दल माहिती असेल. त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल युनिट ऑफ द किडनी असं आपण नेफ्रॉनला मित्रांनो म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण ह्याचे मित्रांनो नर्सिंगचे काय सर्व जे MCQ बघतोय तर मित्रांनो आपण याचे पूर्ण क्लासेस पण कंडक्ट केलेले आहेत. तर सर्व तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आहे तर ती जर परचेस जर करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर परचेस करा. एक्झामच्या आधी तुमचे सर्व जे 20-25 चॅप्टर्स आहेत तर त्याचा प्रॉपरली स्टडी जर झाला तर तुम्ही मित्रांनो 20 आउट ऑफ 20 मार्क जे आहेत तर ते नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये घेऊ शकता. आणि याची जी फीज आहे मित्रांनो तर फक्त आपण 499 रुपये फीज याची ठेवलेली आहे. अप टू 75% आपण याच्यावरती मित्रांनो ऑफर सध्या स्टुडंटसाठी दिलेली आहे. ओके, तर एक्झाम जवळ आलेली आहे आणि हे जे चॅप्टर्स आहेत तर त्याची मित्रांनो तुमची 8-15 दिवसामध्ये चांगली रिव्हिजन होऊ शकते. तर ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर मित्रांनो मला मेसेज करा. आणि जे पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॅचेसमध्ये असतील तर ते खरंच फायद्यामध्ये राहतील. ओके, कारण की त्यांना समजेल कशा पद्धतीचा एक्झामचा पॅटर्न आहे, कोणत्या टाईपचे MCQ विचारले जातात, तुमचं जे एक्झामिनेशनचं जे बर्डन आहे तर ते 50% बर्डन मित्रांनो आपल्या बॅचेस घेतल्यानंतर मित्रांनो खतम होईल. कारण की तुम्हाला समजेल कोणत्या वेने MCQ विचारले जातात आणि कुठं तुमचा लॅक आहे तर तुम्ही तिथे प्रोग्रेस करू शकता. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री थोडं कच्चं आहे तर मी तर सांगेल की त्यांनी हे क्लासेस हमखासपणे घेऊ शकता. कारण की फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जरी तुम्हाला मार्क नाही बूस्ट झाले तरी पण हा सब्जेक्ट तुमचे मार्क बूस्ट करेल आणि तुम्हाला एका गव्हर्नमेंट कॉलेजपर्यंत येण्यासाठी हेल्प करेल. त्यानंतर आता 11 नंबरचा MCQ बघा, ह्युमन स्केलेटन मेड अप ऑफ डॅश डॅश बोन्स. ओके, ह्युमन स्केलेटनमध्ये एका मॅच्युअर ह्युमनमध्ये किती बोन्स असतात तर 206 बोन्स असतात. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, डॅश डॅश नर्स आर वर्क इन अ व्हिलेज ऑर कम्युनिटी. ओके, व्हिलेज आणि कम्युनिटीमध्ये ज्या नर्स वर्क करतात तर त्यांना आपण काय म्हणतो, होम केअर नर्स, त्यानंतर ऑक्झिलरी नर्स, त्यानंतर व्हिलेज केअर नर्स आणि कम्युनिटी हेल्थ नर्स. ओके, आता हे जे आहेत तर सर्व तुम्हाला कॉमन आन्सर्स वाटतील. बट याचा राईट आन्सर काय म्हणतो, कम्युनिटी हेल्थ नर्स जे आहेत तर त्या व्हिलेज लेवलला डायरेक्टली काम करतात, डायरेक्ट त्या कम्युनिटीमध्ये जाऊन काम करतात. ओके, इथे व्हिलेजेस ऑर कम्युनिटी असं लिहिलंय बघा, तर कम्युनिटी लेवलला कम्युनिटी हेल्थ नर्स जे आहेत तर ते काम करतात. व्हिलेज हेल्थ नर्स असं काही नसतं मित्रांनो. त्यानंतर ऑक्झिलरी नर्स हे ANM जे आहेत तर ANMच्या नर्सेसला ऑक्झिलरी नर्सेस म्हणतात. आणि होम केअर नर्स म्हणजे काय, की अशा नर्सेस ज्या डायरेक्ट पेशंटला घरी जाऊन केअर प्रोव्हाइड करतात, त्या 24 आवर पेशंट सोबत असतात, त्याला आपण काय म्हणतो, होम केअर नर्सेस आपण त्याला म्हणत असतो. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, इम्पॉर्टंट MCQ आहे, इंटरनॅशनल नर्सेस डे कधी सेलिब्रेट केला जातो तर तो आपण मित्रांनो 12 मेला सेलिब्रेट केला जातो. ओके, तर 12 मेला आपण इंटरनॅशनल नर्सेस डे आहे तर सेलिब्रेट करतो. का करतो, कारण की 12 मे 1980 ला, सॉरी 1820 ला, 12 मे 1820, तर 12 मे 1820 ला ज्या फ्लोरेन्स नायटिंगेल आहे, ओके, तिथे 1820 लिहून घ्या म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. ओके, 1820, 12 मे 1820. ओके, 12 मे 1820 ला ज्या फ्लोरेन्स नायटिंगेल आहे ज्यांनी नर्सिंग प्रोफेशन सुरू केलं तर त्यांचा बर्थडे आहे आणि त्याच दिवशी आपण इंटरनॅशनल जागतिक
नर्सेस दिवस आहे तर तो सेलिब्रेट करतो किंवा जागतिक परिचारिका दिवस. ओके, इंटरनॅशनल आहे, पूर्ण जगभरात सेलिब्रेट केला जातो. असं नाही की फक्त भारतामध्ये सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा 14 नंबरचा एमसीक्यू, लास्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसिजर. ओके, आता जे नर्सिंग प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये काल आपण फर्स्ट स्टेप मी तुम्हाला विचारली होती, तर त्याचा आन्सर होता हँड हायजीन. आणि लास्ट स्टेप जे आहे तर लास्ट स्टेप मध्ये काय असणार आपलं रेकॉर्ड किपिंग आहे, तर ते आपलं लास्ट स्टेप आहे. ओके, त्यानंतर डॅश डॅश इज ऑल्सो नोन एज अ टाय बोन. ओके, आता काल मी तुम्हाला याचे डायग्राम वगैरे पण काढून दाखवलेले आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पहिले लेक्चर केलं नसेल तर त्यांनी सर्वात 1 नंबरचा क्लास करा. तो 45 मिनिटाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट मी प्रॉपरली सांगितलेले आहेत. आज आपण ज्या कन्सेप्ट ऑलरेडी झालेल्या आहेत तर ते आपण परत परत डिस्कस करत बसणार नाही मित्रांनो. ओके, तर आपला जर काल आपण कॉलर बोन बघितलं तर कॉलर बोन आपण क्लाविकलला म्हणतो, आणि टाय बोनची मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती, तर त्याचे आन्सर काय मित्रांनो स्टर्नम. ओके, स्टर्नमचे 3 मी तुम्हाला पार्ट सांगितले होते. ज्या विद्यार्थ्यांच्या ध्यानात असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो की स्टर्नमचे 3 पार्ट्स कोणते आहेत. ओके, त्यानंतर डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट बोन. ओके, स्मॉलेस्ट बोन खालीलपैकी कोणता आहे, स्टॅपिज, वोमर, टॅलस आणि क्युनिफॉर्म. ओके, तर याच्यापैकी हा जो स्टॅपिज आहे तर स्टॅपिज आपल्या एअर ऑसिकल्स पैकी आहे. ओके, स्टॅपिज, मॅलेस आणि इनकस असे 3 बोन जे आहेत तर ते आपल्या कानामध्ये एअर ऑसिकल्स आपलं जे मिडल एअर आहे तर त्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यापैकी स्टॅपिज जे आहे तर ते सर्वात स्मॉलेस्ट बोन आहे. त्यानंतर सर्वात लार्जेस्ट बोन जे आहे तर ते कोणते, फ्युमर आहे. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये लार्जेस्ट बोन बघितलं होतं, आणि मी तुम्हाला एका मसलवरती क्वेश्चन विचारला होता मित्रांनो, तर त्याला अजूनपर्यंत कोणी कमेंटच केलेली नाहीये. याचा अर्थ कुणी त्या क्वेश्चनचा अजूनपर्यंत आन्सर फाइंड आउटच केलेला नाही. ओके, परत मी तुम्हाला कालचा मी विचारलेला एमसीक्यू सांगतो मित्रांनो. एक तुम्हाला क्वेश्चन दिला होता मी, बॉडीमधली स्ट्रॉंगेस्ट मसल, लॉंगेस्ट मसल आणि लार्जेस्ट मसल. तर या 3 मसलची तुम्हाला मी नाव विचारतो. ओके, कोणती कोणती लॉंगेस्ट, लार्जेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट. ओके, या 3 मसलची नाव आहेत तर तुम्हाला मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ओके, हा क्वेश्चन मी काल पण विचारला होता आणि आज पण विचारतोय. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, सेमी सर्क्युलर कॅनल इज अ पार्ट ऑफ. ओके, सेमी सर्क्युलर कॅनल आकाशाचा पार्ट असतो, तर तो आपल्या एअर मध्ये प्रेझेंट असतो. ओके, सेमी सर्क्युलर कॅनल जे आहे तर ते आपल्या एअर मध्ये प्रेझेंट असतात. स्टॅपिज, मालेस, इनकस नंतर जे जो नेक्स्ट पार्ट राहतो तर त्याच्यावरती मित्रांनो 3 असे सेमी सर्क्युलर कॅनल आहेत तर ते प्रेझेंट असतात. तुम्ही आईज आपले जे इयर आहे तर इयरच्या मिडल इयरची डायग्राम जर बघितली असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू बघा, मायल्जिया. ओके, मायल्जियाचं मिनिंग पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं. मायल्जिया म्हणजे काय, मसल पेन. मसल पेन होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मायल्जिया असं आपण म्हणतो. हेअर फॉलिंगला काय म्हणतो मित्रांनो, हेअर फॉलिंग म्हणजे काय, ॲलोप्सिया. ॲलोप्सिया म्हणजे हेअर फॉलिंग. आणि हाय फीवर, हाय फीवर म्हणजे काय, हायपरथर्मिया म्हणजे हाय फीवर असतं. त्यानंतर विच लोब ऑफ ब्रेन इज असोसिएटेड विथ द हिअरिंग फंक्शन. ओके, आपला जो ब्रेनचा आहे कोणता पार्ट जो आहे तर तो हिअरिंग फंक्शनच्या रिलेटेड असतो. ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे बघा परायटल. आता जे परायटल लोब जो आहे तर तो इमोशन आणि थिंकिंग रिलेटेड असतो. त्यानंतर ऑक्सिपिटल जो लोब आहे तर तो आपल्या आईचा लोब असतो, जरी तो मागे प्रेझेंट असेल पण त्याच्यामध्ये विजनचं जे फंक्शन आहे तर ते ऑक्सिपिटल लोब मध्ये असतं. त्यानंतर फ्रंटल आहे, फ्रंटल आपल्या थिंकिंग मध्ये, मेमरीमध्ये फ्रंटल लोब काम करतो. त्यानंतर फ्रंटल आणि परायटल लोब जे आहे तर ते आपल्या मेमरी आणि थिंकिंग मध्ये वर्क करत असतात. आणि टेम्पोरल लोब जो आहे तर टेम्पोरल लोब मित्रांनो राईट आन्सर आहे. ओके, टेम्पोरल लोब म्हणजे इकडला हा जो साईडचा बोन आहे किंवा याचे हा जो टेम्पोरल बोन आहे तर याच्या अंडर टेम्पोरल लोब असतो. की आपल्या ब्रेनचे व्हेरियस लोब्स असतात, त्यामध्ये फ्रंटल लोब आहे, पॅराटल लोब आहे, टेम्पोरल लोब आहे आणि ऑक्सिपिटल लोब आहे. ओके, असे 4 लोब्स असतात आपल्या ब्रेनचे. तर हे 4 पण लोबचे नाव दिलेले आहेत, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यापैकी टेम्पोरल लोबचं फंक्शन काय आहे, तर आपलं जे हिअरिंग फंक्शन आहे तर ते टेम्पोरल लोबकडे असतं. त्यानंतर आपलं जे आईचं जे व्हिजन फंक्शन आहे तर ते ऑक्सिपिटल लोबकडे असतं. ओके, तर हे मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन आहे जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर द बोन हेल्थ. ओके, बोनच्या हेल्थसाठी कोणतं व्हिटॅमिन जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. ओके, व्हिटॅमिन ए जे आहे तर व्हिटॅमिन ए आपल्याला आईच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे, त्याला आपण रेटिनॉल असं म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी मध्ये बी कॉम्प्लेक्स व्हेरियस व्हिटॅमिन्स येतात, तर ते सर्व व्हिटॅमिन्स आपण कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेत. मी तुम्हाला त्याचे नाव पण सांगितले, त्याच्या डिफिशियन्सी पण सांगितलं. त्यानंतर व्हिटॅमिन के हा हे जे आहे तर आपल्या काय करतं, ब्लिडिंग मध्ये हेल्प, ब्लिडिंगचं जे कोॲग्युलेशन होतं तर कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन के इम्पॉर्टंट असतो. आणि व्हिटॅमिन डी जो आहे तर व्हिटॅमिन डी आपल्या बोनच्या हेल्थ सोबत रिलेटेड आहे. ओके, व्हिटॅमिन डी ची जर डिफिशियन्सी जर असेल तर कोणता आजार होतो, रिकेट्स हा जो बोन रिलेटेड आजार आहे तर हा रिकेट्स होत असतो जर पर्सनला व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असेल तर. ओके, त्यानंतर आता 21 नंबरचा एमसीक्यू बघा, डॅश डॅश इज द पायोनियर ऑफ नर्सिंग. नर्सिंगचे पायोनियर खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं, तर फ्लोरेन्स नायटिंगेल जे आहे तर मित्रांनो हे त्याचा राईट आन्सर आहे. ओके, त्यानंतर हे ओलिव्हा स्टोन, इमामेथी, त्यानंतर इसाबेला, हे सर्व रॉंग आन्सर्स आहेत. ओके, पायोनियर ऑफ नर्सिंग कोणाला म्हटलं जातं मित्रांनो, फ्लोरेन्स नायटिंगेल जे आहेत तर यांना पायोनियर ऑफ नर्सिंग मित्रांनो म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, ऍक्च्युअली आन्सर छोटा आहे बट डॅश डॅश खूपच मोठं जास्त झाले. ओके, टायपिंग मध्ये डॅश डॅश इज द टर्म नर्स इज ओरिजिनेटेड. ओके, डॅश डॅश द टर्म नर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द न्यूट्रिक्स. ओके, तर खालीपैकी न्यूट्रिक्स आहे. ओके, एक गोष्ट मित्रांनो ध्यान ठेवा, आपला हा जो नर्स हा जो टर्म आहे, ओके, नर्स हा जो वर्ड आहे तर हा वर्डचा उगम कुठून झाला मराठीमध्ये जर झाला तर तो न्यूट्रिक्स ह्या वर्ड पासून नर्स
त्याला आपण परिचारिका मराठीमध्ये असं म्हणतो. तर नर्स हा जो शब्द आहे तर याचा उगम कुठून झालाय तर न्यूट्रिक्स या शब्दापासून नर्स हा शब्द बनलाय. बट हा जो न्यूट्रिक्स वर्ड आहे तर हा वर्ड नेमकं कोणत्या भाषेतून आला हे तुम्हाला विचारले. ओके, लॅटिन, जर्मन, फ्रेंच आणि ग्रीक. ओके, तर हा जो न्यूट्रिक्स वर्ड आहे मित्रांनो तर हा लॅटिन वर्ड आहे आणि लॅटिन वर्ड पासून सर्वात पहिले आले न्यूट्रिक्स आणि न्यूट्रिक्सचं मग कन्व्हर्जन कुठे झालं नर्स आणि मग मराठीमध्ये आपण त्याला परिचारिका असं म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हाऊ मेनी लो ब्लड प्रेशर इज क्लिनिकल टर्म आहे. जर एखाद्या पेशंटचा बीपी जर कमी झाला, काल आपण बीपी डिस्कस केलाय. ओके, तर काल आपण बघितलं होतं हायपरटेन्शन, तर आता लो ब्लड प्रेशरला आपण काय म्हणतो मित्रांनो हायपोटेन्शन असं आपण म्हणतो. हायपोटेन्शन मध्ये 80/60 च्या खाली जर बीपी जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो लो ब्लड प्रेशर, दॅट इज हायपोटेन्शन. हायपरथर्मिया म्हणजे टेम्परेचर वाढणे, हायपोथर्मिया म्हणजे टेम्परेचर कमी होणे आणि हायपरटेन्शन ऑलरेडी तुम्हाला सर्वांना व्हॅल्यू सोबत आता ही गोष्ट माहित झाली असेल. त्यानंतर बर्थ इयर ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगेल. ओके, फ्लोरेन्स नायटिंगेलचं बर्थ इयर आताच आपण इथे वरती डिस्कस केले बघा, इथे लिहून पण ठेवलं. आय थिंक आपण कुठे गेला तो क्वेश्चन. ओके, हे बघा इथं 1820. ओके, तर 1820 आहे का बघा या ऑप्शन मध्ये. 1820 आपलं पहिलेच ऑप्शन आहे. ओके, तर फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्म कधी झाला, डेट ध्यानात ठेवायची. ओके, त्याच्यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. फ्लोरेन्स नायटिंगेल तुम्हाला एक तरी एमसीक्यू मित्रांनो बघायला भेटले. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा अगेन जो आपला नेक्स्ट एमसीक्यू आहे 25 नंबरचा. डॅश डॅश इज यूज टू मेजर द ब्लड शुगर लेवल. ओके, आपल्या बॉडीची जी ब्लड शुगर लेवल आहे तर ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवण्या किंवा मेजर करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. ओके, स्टेथोस्कोप, थर्मोमीटर, स्पिगोमॅनोमीटर आणि ग्लुकोमीटर. तर ग्लुकोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते आपण ब्लड शुगर लेवलला मोजण्यासाठी यूज करत असतो. त्यानंतर बाकी त्याचे युजेस आपण काल डिस्कस केले होते. त्यानंतर फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग. ओके, फ्लोरेन्स नायटिंगेलवर मी होता होईल तेवढे जास्त एमसीक्यू मित्रांनो याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला. तर याला आपण कोण म्हणतो फ्लोरेन्स नायटिंगेल. आपलं जे मॉडर्न नर्सिंग आहे तर ते पण फ्लोरेन्स नायटिंगेल यांनीच चालू केलं. त्यानंतर 27 नंबरचा एमसीक्यू बघा मित्रांनो. डॅश डॅश इयर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट द बीएससी नर्सिंग प्रोग्राम. ओके, आपला जो बीएससी नर्सिंग प्रोग्राम आहे तर तो किती वर्षाचा असतो. ओके, तर 4 इयर आहे तर त्याचा राईट आन्सर आहे. तुम्हाला भरपूर जण सांगतील की 4 वर्षानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप वगैरे असते. असं काही नाहीये. 3.5 वर्ष थिअरी असते आणि 6 महिने इंटर्नशिप असते. अशी टोटल 4 इयरचा आपला बीएससी नर्सिंगचा कोर्स आहे. ओके, त्यानंतर जीएनएम विचारला जाऊ शकतो तुम्हाला. जीएनएम हा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्यानंतर एएनएम विचारला जाऊ शकतो. एएनएम हा 2 वर्षाचा कोर्स असतो. एमएससी जर विचारलं तर एमएससी नर्सिंग अगेन हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग विचारला तर तो पण 2 वर्षाचा कोर्स आहे. ओके, तर सर्व कोर्सचे ड्युरेशन आणि त्याची बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता 28 नंबरचा एमसीक्यू बघा. वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश. ओके, आपला जो जागतिक आरोग्य दिन आहे तर तो आपण कधी सेलिब्रेट करतो तर तो आपण 7 एप्रिलला मित्रांनो सेलिब्रेट करत असतो. ओके, आता 7 एप्रिललाच का सेलिब्रेट करतो कोणाला जर माहिती जर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर नर्स इज वर्किंग इन रिहॅबिलिटेशन सेंटर इज प्रोव्हाइडिंग डॅश डॅश लेवल ऑफ केअर. ओके, आता हा जो एमसीक्यू आहे तर हा थोडा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्टच तुमच्यासाठी नवीन आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि बेसिक असे इथे 4 ऑप्शन दिले. सर्वात पहिले याचं राईट आन्सर जे आहे तर ते राईट आन्सर आपण समजू. तर रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे काय की रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये असे पर्सन असतात ज्यांना ऑलरेडी डिसीज झालाय आणि तो डिसीज आता ट्रीट होत नाहीये, तर तरी पण त्यांना आपण रिहॅबिलिटेशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय की त्या डिसीज सोबत कोप अप करण्यासाठी किंवा आपली जी लाईफ आहे तर लाईफची फक्त थोडी क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जी केअर दिली जाते त्याला आपण काय म्हणतो रिहॅबिलिटेशन केअर असं म्हणतो. आणि ही बेसिकली टर्शरी लेवलमध्ये दिली जाते. ओके, टर्शरी लेवल. आता याचं एक्झाम्पल जर रिहॅबिलिटेशन सेंटरचं जर तुम्हाला जर सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे बघा, एखादा पेशंट कॅन्सरचा आहे फॉर एक्झाम्पल आणि कॅन्सरमध्ये त्याचा एखादा ऑर्गन आहे तर तो फॉर एक्झाम्पल एखादा बक्कल म्युकोसाचा कॅन्सरचा पेशंट आहे आणि त्याचं इकडे कमांडो सर्जरी झालेली आहे. कमांडो सर्जरीमध्ये त्याची ग्लॉसिटी झाली, त्याची जीभ वगैरे अर्धी सगळी काढून टाकली, इकडचा बोन हा पण सर्व काढून टाकला. त्याची कमांडो सर्जरीमध्ये मोस्ट ऑफ हा जो पार्ट आहे तर तो रिमूव्ह केला जातो. ओके, कमांडोचा लॉंग फॉर्म पण आपण या टेस्ट सिरीज मध्ये टाकलेला आहे मित्रांनो. तर त्या पेशंटला आपण रिहॅबिलिटेटिव्ह केअर देतो. ओके, म्हणजे काय की आता हा पेशंट पूर्णपणे ठीक तर होऊ शकत नाही, बट तो ज्या कंडिशन मध्ये आहे तर त्या कंडिशन मध्ये त्याला एक चांगली लाईफ प्रोव्हाइड करणे, त्याला चांगली केअर प्रोव्हाइड करणे, त्याला क्वालिटी ऑफ लाईफ प्रोव्हाइड करणे, त्याला आपण काय म्हणतो रिहॅबिलिटेशन. आता हे जे लेवल ऑफ केअर आहे तर लेवल ऑफ केअर मध्ये सर्वात पहिले तर मित्रांनो प्रीमॉर्डियल केअर. ओके, प्रीमॉर्डियल केअर, त्यानंतर प्रायमरी केअर, सेकंडरी केअर आणि टर्शरी केअर. तर आता प्रीमॉर्डियल केअर म्हणजे काय तर प्रीमॉर्डियल केअर मध्ये आजार वगैरे काहीच प्रेझेंट नसतो. आपण पेशंटला फक्त आजाराबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो, त्यांना हेल्थ एज्युकेशन देतो, याला आपण काय म्हणतो प्रीमॉर्डियल केअर. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट जर रस्त्याने जर चाललाय, ओके, एखादा पेशंट आहे तर तो बाईक वरती चाललाय तर तुम्ही त्याला हेल्मेट घालण्यासाठी सांगता. त्यानंतर एखाद्याला आजाराबद्दल इन्फॉर्मेशन देता. ओके, हेल्थ एज्युकेशन जे आहे तर ते आपल्या प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन मध्ये. त्यानंतर नेक्स्ट येतं प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये आपण काय करतो की प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये आपण स्पेसिफिक प्रिव्हेन्शन देतो. फॉर एक्झाम्पल इम्युनायझेशन जे आहे. ओके, एखादा डिसीज होण्यापूर्वीच त्याला क्युअर करण्यासाठी किंवा डिसीज न होऊन देण्यासाठी आपण जे पण काही पेशंटला केअर प्रोव्हाइड करतो, फॉर एक्झाम्पल इम्युनायझेशन आहे तर त्याला आपण प्रायमरी केअर असं म्हणतो.
त्यानंतर आता सेकंडरी केअरमध्ये काय येतं, अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. ओके. एखादा आजार होण्याच्या म्हणजे एखाद्या आजाराचे सिम्प्टम जर आले तर लगेच त्याला डायग्नोज करणे आणि लगेच त्याची ट्रीटमेंट सुरू करणे. त्याच्यामध्ये सर्व डायग्नोस्टिक टेस्ट असतील, त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट असतील, हे सर्व आपलं सेकंडरी लेव्हल ऑफ केअरमध्ये येतं. आणि टर्शरी म्हणजे काय, की आता आजार होऊन गेलाय बट तो ट्रीट प्रॉपरली झालेला नाहीये. आता पेशंटला त्या आजारासोबतच पूर्ण आयुष्य काढणं आहे, त्याला आपण काय म्हणतो पॅलिएटिव्ह केअर किंवा रिहॅबिलिटेशन त्याला आपण असं म्हणतो. ओके. तर जे नर्स रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये वर्क करतात तर ते पेशंटला अल्टिमेटली टर्शरी केअर प्रोव्हाइड करत असतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा लास्ट एमसीक्यू मी तुम्हाला सांगितले, प्रॉमिस केलेला आहे की रोज तुम्हाला 30 एमसीक्यू भेटणार आणि प्रत्येक एमसीक्यूवर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन भेटणार. YouTubeवर भरपूर व्हिडिओज आहेत मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूडचे, बट तुम्हाला जेवढं इन्फॉर्मेशन मी सांगतो, कारण की बाकीचे जे व्हिडिओज आहेत मित्रांनो खरं सांगतो त्याच्यावरती कोणीच नर्सिंगचं नाही. ओके. सर्वजण तुम्हाला ChatGPT वरतून आलेले एमसीक्यू आहेत तर ते इम्पॉर्टंट थंबनेलला लावून ते सर्व एमसीक्यू तुमच्यापर्यंत डिलिव्हर होण्याचा प्रयत्न मित्रांनो YouTubeवरून चालू आहेत. बट हे जे एमसीक्यू आहेत मित्रांनो, हे डॅशचे वगैरे एमसीक्यू, त्यानंतर हे जे लेवल आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडा फॉल्ट दिसते, कारण की हे सर्व मित्रांनो मी स्वतः टाइप केलेले एमसीक्यू आहेत. आतापर्यंतच्या ज्या पेपर आहेत तर ते सर्व ऍसेस करून एमसीक्यू बनवलेले आहेत. ओके. सिंगल ऑफ एमसीक्यू याच्यामधलं तुम्हाला ChatGPTचा किंवा AI वरून घेतलेला नाही मित्रांनो. ओके. म्हणून मी तुम्हाला प्रॉपरली सर्व एक्सप्लेनेशन डीप मध्ये देतोय. ओके. एवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला YouTubeवर कोणताच नर्सिंग ॲप्टिट्यूड वाले मित्रांनो येणार नाही किंवा कोणतेच तुम्हाला भेटणार नाही. ओके. नोट्स वगैरे पण लोक सर्व विकतात, बट मित्रांनो सध्या सर्व ChatGPTचं सर्व कंटेंट आहे तर त्याच्यापासून सर्वांनी तुम्ही दूर राहा. ते तुम्हाला फक्त वाचायला इझी वाटेल, बट एक्झाममध्ये त्याच्यावर रिलेटेड काहीच येणार नाही, तुमचा टाइमपास होईल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ बघताना पण असे बघा की ज्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला भेटते. ओके. बाकी तुम्ही ChatGPT जा, तुम्ही ChatGPT जरी प्रॉम्प्ट जरी टाकला ना मित्रांनो की मला नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी मला 50 एमसीक्यू पाहिजे, 100 एमसीक्यू पाहिजे, ChatGPT मित्रांनो तुम्हाला 1000 पण एमसीक्यू काढून देईल. ओके. बट ते एमसीक्यू खरंच पेपरमध्ये येतात का, ते कन्सेप्ट खरंच पेपरमध्ये यूज केल्या जातात का, हे बघा. ओके. ChatGPT तुम्हाला एकदम बेसिक लेव्हलचे एमसीक्यू देईल आणि तेवढ्या बेसिक लेव्हलचा पेपर मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूडचा तरी येत नाही. थोडे ट्रिकी एमसीक्यू असतात. तुम्ही एक मेडिकल फील्डमधले एक मित्रांनो एक इम्पॉर्टंट पर्सन बनणार आहे, एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनणार आहे, तर आतापासून थोडं सीरियस व्हा या गोष्टीसाठी. ओके. तर लास्ट एमसीक्यू बघा, द प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ द डिसीज बाय क्लिनिकल इव्हिडन्सेस इज नोन एज. ओके. आता क्लिनिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे, त्या पेशंटला 4-5 दिवसापासून ताप येतोय, त्याला नाईटला तो ज्यावेळी झोपलाय तर त्याला जास्त घाम येतोय, त्या खोकल्यामधून त्याचा काय होते ब्लड वगैरे येते. मग तुम्ही काय केलं, त्या पेशंटला म्हणलं की हे जे सर्व सिम्प्टम्स आहेत तुला ट्युबरक्युलोसिस असल्यासारखं मला वाटतंय, तर तू एकदा सीबीनॅट टेस्ट करून घे, तू एकदा स्पुटम कल्चर करून घे, तू एकदा एक्सरे वगैरे करून घे. ओके. आपण त्याला क्लिनिकल एव्हिडन्सेस बघणार. ओके. त्याचे आपण रिपोर्ट वगैरे बघणार. मग त्यामध्ये जर आपल्याला कळलं की याचा आपण सर्व स्पुटम कल्चर केलं आणि याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आपल्याला भेटले. ओके. तर याला आपण काय म्हणणार, त्याला डायग्नोज करणे. ओके. याचा आन्सर काय येणार मित्रांनो, डायग्नोसिस. ओके. डायग्नोसिस म्हणजे काय, की एखादा पेशंट जो आहे तर तो पेशंटला फक्त सिम्प्टम दिसतात, बट त्या सिम्प्टमवरून त्याला काय आजार झालेला आहे ऍक्च्युअली तर तो फाइंड आउट करणे, या कंडिशनला आपण काय म्हणतो, किंवा ही जी प्रोसेस आहे त्याला आपण डायग्नोसिस असं म्हणतो. असेसमेंटमध्ये आपण काय करत असतो, की पेशंटला फक्त एक्झामिनेशन करतो पेशंटचं, त्याला आपण असेसमेंट म्हणतो. त्यानंतर प्रोग्नोसिस म्हणजे काय, प्रोग्नोसिस म्हणजे फ्युचरमध्ये फोरकास्ट करणे, फ्युचरमध्ये या पेशंटला काय होऊ शकतं हे बघणे. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो ट्रीटमेंट म्हणजे थेरपी प्रोव्हाइड करणे. ओके. तर कालचे जे एमसीक्यू होते तर कालच्या एमसीक्यूच्या रिलेटेडच आजचे एमसीक्यू आहेत आणि आजच्या एमसीक्यूच्या रिलेटेडच उद्याचे एमसीक्यू असतील. म्हणजे तुमचे सर्व मित्रांनो सायकल व्हायचं. आता कालचा तुम्ही 30 नंबरचा एमसीक्यू बघा, आजचा 30 नंबरचा एमसीक्यू बघा, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो काहीतरी सिमिलरिटी दिसेल, काहीतरी तुम्हाला डिफरन्सिएशन दिसेल. ओके. तर मित्रांनो असेच इम्पॉर्टंट एमसीक्यू ते आहेत तर ते तुम्हाला शेवटपर्यंत आपल्या 10 लेक्चर्स मधून भेटणार आहे. आणि हे 10 लेक्चर मित्रांनो तुम्हाला पेपर झाल्यानंतर तुम्हाला लगेच आठवण येईल की प्रशांत सरांनी कोणते एमसीक्यू घेतले होते आणि तेच एमसीक्यू आपल्या पेपरमध्ये आले आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडला 20 पैकी 20 मार्क किती मुलांनी घेतले. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली ही जी बॅच आहे मित्रांनो, तर ही बॅच मी सांगतोय मेगा टेस्ट सिरीज तुम्ही एकदा बघा, स्वतःला अॅनालाइज करा की किती तुम्हाला मार्क पडतायत. अनलिमिटेड टाइम तुम्ही टेस्ट आहे मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. आणि नेक्स्ट डे इम्पॉर्टंट आहे तर हे क्लासेस. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांचं थोडे विषयामध्ये कच्चे आहे तर त्यांनी आजच क्लासेस मित्रांनो जॉईन करा आणि अभ्यासाला सुरू करा, कारण की दिवस खूप कमी राहिले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि मोर इन्फॉर्मेशनसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. ऍडमिशन रिलेटेड सर्व अपडेट्स मित्रांनो तुम्हाला तिथे भेटत राहतात, सर्व अपडेट्स आपण तिथे टाकत राहतो. तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून असेच नवीन इम्पॉर्टंट 30 एमसीक्यू बघू. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग ऍडमिशन अँड CET. ओके फ्रेंड्स, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.